बहिणींसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुमच्यासाठी ही बातमी एक मोठी आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमी ठरणार असून लाडक्या बहिणींसाठी आता जानेवारी महिन्याचा हप्ता देखील टाकण्यामध्ये या ठिकाणी येणार असून आता जानेवारी महिन्यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नव्हता। बऱ्यापैकी महिलांचा हप्ता बाकी होता। आता जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार, पण अशा काही महिला देखील होत्या की त्यांचा देखील 2 ते 3 हप्ता थकीत होते, म्हणजेच की त्यांना ते हप्ते मिळालेच नाही, त्यांना ते आता लोक या ठिकाणी आलेले नाही। अशा महिलांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे। त्यांनी फक्त आता एक महत्त्वाचं काम देखील पूर्ण नक्की करा, जेणेकरून त्यांना देखील पूर्णपणे हप्त्याचा लाभ देखील मिळेल। एकत्रितपणे पूर्णपणे राहिलेले 2 ते 3 थकीत हप्ते पूर्णपणे जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। तर चला या व्हिडिओला सुरुवात करू। कोणता असणार आहे ते महत्त्वाचं काम सविस्तरपणे ते बघू आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप चालू देखील झाला असून कोणकोणत्या महिलांना देखील पूर्णपणे लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे, कुठल्या जिल्ह्यात देखील टाकण्यामध्ये येणार आहे, सविस्तरपणे ते जिल्हे आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार। ते महत्त्वाचं काम देखील आपल्याला याच व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पण पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कमेंट करा। आता या 14 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून आता जानेवारी महिन्याचा हप्त्याचा लाभ देखील या 14 जिल्ह्यामध्ये वाटप चालू झालेला आहे। बऱ्यापैकी महिला चिंतेत होत्या की आता लवकरच मार्च महिना चालू होणार, पण जानेवारी महिन्याचा हप्ता काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला नाही। काही लाडक्या बहिणी अशा सुद्धा आहे की त्यांचे देखील 2-2, 3-3 महिने देखील थकवीत आहे, 2-2, 3-3 हप्ते देखील त्यांना मिळाले नाही। त्यांनी देखील एक महत्त्वाचं काम जर केलं तर त्यांना नक्कीच ते हप्ते मिळू शकतात, शक्यता देखील वर्तवली जात आहे। त्यामुळे तुम्ही देखील ते एक महत्त्वाचं काम करायला अजिबात विसरू नका। ते नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून बघून जा आणि ते 14 महत्त्वाचे जिल्हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार। अशाच या 14 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। आता या लाडक्या बहिणींना चिंता करायची गरज राहिली नसून त्यांना देखील आता जानेवारी महिन्याचा हप्ता थेट त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यामध्ये येणार आहे। सविस्तरपणे आपण ते जिल्हे महत्त्वाचे असणार आहेत ते बघू। त्यानंतर ते एक महत्त्वाचं आणि अत्यावश्यक काम असणार आहे। ते अत्यावश्यक काम देखील तुमचं अधुरं असेल तर तुम्ही देखील ते लवकरात लवकर पूर्ण करा। तर चला त्या जिल्ह्यांकडे आपण वळूया ज्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील आजपासून हप्ता मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। पहिला आणि महत्त्वाचा जिल्हा जालना जिल्हा। आता लाडक्या बहिणींना आली आहे मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरलेल्या महिला असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची कुठली अडचण कुठली बाधा राहिली नसून तुमच्या पण देखील खात्यामध्ये जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील टाकण्यामध्ये येणार असून तुम्ही पण आता चिंता करू नका। समोरचा बीड जिल्ह्याचे नाव सुद्धा या ठिकाणी आलेले आहे। फक्त या महिलांनी एक महत्त्वाचं काम करून टाका, जर त्यांचे पैसे अटकलेले असेल 2-3 हप्ते देखील त्यांना मिळाले नसेल तर धुळे जिल्हा। जर आता तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरलेल्या महिला असाल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। धुळे जिल्ह्यातील पात्र महिलांना देखील मोठा दिलासा मिळणार असून आता जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही पण एक महत्त्वाचं काम पूर्ण नक्की करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण मोठा दिलासाच मिळेल। समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणारा यवतमाळ। जर आता तुम्ही पण यवतमाळ जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरलेल्या असाल तर तुम्हाला सुद्धा गुड न्यूज आलेली आहे। फक्त एक महत्त्वाचं काम देखील तुम्हाला करणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे। लातूर जिल्हा। जर आता तुम्ही पण लातूर जिल्ह्यामध्ये राहत असाल, लातूर जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। समोरचा महत्त्वाचा जिल्हा संभाजीनगर जिल्हा। आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील राहून तुम्ही पण हे करत असाल लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुम्ही पण काळजी करू नका, तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील आलं आहे। फक्त एक महत्त्वाचं काम पूर्ण नक्की करून टाका। ज्या लाडक्या बहिणींचं हे एक महत्त्वाचं काम अधुरं आहे त्या लाडक्या बहिणींना देखील तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचे देखील थकवीतले हप्ते त्यांना मिळून जाईल। ज्या लाडक्या बहिणींचं एक काम अधुरं आहे त्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण नक्की करून टाका, जेणेकरून त्यांना पण मागील पूर्णपणे हप्ते मिळण्याचं या ठिकाणी अडचण बाधा निर्माण होणार नाही। महत्त्वाचं एक काम म्हणजे KYC। आता
ज्या ज्या महिलांची KYC बाकी आहे त्या महिलांनी लवकरात लवकर KYC करून टाका, जेणेकरून त्यांचे देखील थकवीतले हप्ते त्यांना पण मिळून जाईल. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी या यूट्यूब चॅनल